पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाला 2 महिने उलटूनही मुख्य आरोपी फरार आहे। या विरोधात पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल धोडी कुटुंबियांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने 22 मार्च रोजी शनिवारी डहाणू उपविभागीय पोलीस कार्यालयावर धडक मोर्चा काढत पोलीस ठाण्याला घेराव घातला होता। 20 जानेवारी रोजी तलासरी तालुक्यातील वेवजी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक धोडी यांचं अपहरण करण्यात आलं होतं। बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा प्रकार शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी उघडकीस आला होता। अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी त्यांचा तपास लागला होता। मात्र आता या घटनेला 60 दिवस उलटूनही पोलीस प्रशासनाला मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अटक करण्यात अपयश आलं आहे। पोलिसांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप धोडी कुटुंबियांनी या मोर्चा दरम्यान केला। तर पालघर पोलिसांची 8 पथके आरोपीचा शोध घेत असली तरी तो अद्याप फरारच असल्यानं पोलिसांची कार्यक्षमता आणि हेतूवर प्रश्नचिन्ह यावेळी आंदोलकांनी उपस्थित केले। दरम्यान मुख्य आरोपीला 8 दिवसात अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धोडी कुटुंबियांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं यावेळी दिला। या मोर्चात सहभागी झालेले आमदार विनोद निकोले यांनी डहाणू तलासरी तालुक्यातील बेकायदा धंदे तातडीने बंद करण्याची मागणी केली। अंमली पदार्थांची तस्करी रोखावी तसेच पालघर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील बाधितांचे पैसे दलाल हडप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला। पोलीस खाते याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं सांगत या प्रकरणी 8 दिवसात उपाययोजना न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपात घेराव आंदोलन छेडले जाईल असा इशाराही विनोद निकोले यांनी यावेळी दिला। आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली डहाणू उपविभागीय पोलीस खात्यावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कारण गेल्या 2-4 महिन्यापासून अतिशय खूप गंभीर अशा घटना या डहाणू तलासरी या भागामध्ये घडलेल्या आहेत। संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की अशोक धोडी हे झरीगावचे रहिवासी सख्या भावाने त्यांच्या अशा पद्धतीने निर्गुण हत्या केलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे। आणि खरं म्हणजे तो आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये असताना तिथून तो फरार झालेला आहे। ही सुद्धा तेवढीच गंभीर गोष्ट आहे। काय ह्याच्या पाठीमागे नेमकं काय आहे ह्याचा सुगावा लागत नाही। खरं म्हणजे अनेक वेळा त्यांचं कुटुंबीय आमच्या कम्युनिस्ट पार्टीच्या ऑफिसला कार्यालयात येऊन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे त्यांनी संपर्क करून की आमच्या वडिलांच्या अशा पद्धतीने जी हत्या झालेली आहे खूप गंभीर घटना आहे आणि आमचं पूर्ण परिवार हे पूर्णतः खचलेला आहे आणि त्यातल्या त्यात आरोपी सुद्धा पकडला होता पोलिसांनी, तो फरार झालेला आहे। खूप मोठी गंभीर बाब आहे। तर ते लवकरात लवकर त्या आरोपीला पकडलं पाहिजे, त्याला कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे। या बाबतीमध्ये मी स्वतः आमच्या पक्षाचं नेतृत्व कॉम्रेड चंद्रकांत गोरखनाथ किरण गाले आहेत, रडका कलांगडा आहेत, आमचं पक्ष नेतृत्व सुद्धा पोलिसांची वारंवार या बाबतीत चर्चा केली। पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही शोध घेतोय, आमची शोध मोहीम सुरू आहे, तरी सुद्धा अजूनही हा आरोपी त्यांना सापडलेला नाही। त्याचप्रमाणे डहाणू तलासरी या भागामध्ये हे जे नशेले पदार्थ आहेत म्हणजे गांजा म्हणा अंमली पदार्थ जे आहेत त्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी होते। आता खरं म्हणजे आजची ही जी पिढी आहे, तरुण पिढी आहे, ही एक पिढी वाया जाते हो। या बाबतीत सुद्धा मी पोलिसांची चर्चा केली का ह्याच्यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे। आज डहाणूचं कॉलेज आहे अशा ठिकाणी पण हे विद्यार्थ्यांमध्ये याचा प्रभाव वाढलेला आहे, तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे। आता ही खास जबाबदारी पोलीस खात्याची आहे, परंतु पोलीस खातं याच्याकडे दुर्लक्ष करतं। त्याचप्रमाणे काही आज या भागातून मोठमोठे प्रकल्प जात आहेत, त्या मोठमोठ्या प्रकल्पांची जी काही या भागातली लोक त्यांना जी रक्कम मिळाली आहे दलाल घेऊन गेलेले आहेत, दलालाने ते पैसे लंपास केले, त्या बाबतीत आम्ही पोलीस खात्याकडे तक्रारी दिल्या, त्याची सुद्धा काही दखल घेतली जात नाही। म्हणजे सर्व प्रश्न घेऊन आज या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आज या ठिकाणी स्वतः डहाणूचे डीवायएसपी लाड साहेब, डहाणूचे पीआय गुटुगडे साहेब हे सर्व इथे उपस्थित राहिले। त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही एक अल्टिमेट दिलेलं आहे की येणाऱ्या आम्हाला एक आश्वासन तुम्ही असं दिलं पाहिजे की येणाऱ्या किती दिवसामध्ये या आरोपींच्या तुम्ही मुष्कावळाल आणि हे सर्व बेकायदेशीर धंदे जे चाललेले आहेत या संपूर्ण डहाणू तलासरी या भागामध्ये हे कधी थांबतील
ह्याच्याबाबतीत तुम्ही एक आम्हाला निश्चित तारीख दिली पाहिजे. त्यांनी या ठिकाणी मोर्चाच्या समोर आज एवढी इथे शेकडो लोक आहेत यांच्या समोर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये यांचे हे जे काही आरोपी आहेत यांना आम्ही जेरबंद करू आणि हे जे काही अंमली पदार्थ वगैरेची तस्करी चाललेली आहे ह्याच्यावर सुद्धा आळा घालू अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि समजा आठवड्याभरामध्ये आमच्या सिस्टममध्ये त्यांना भेटणारच आहे आणि त्यांनी दिलेलं आश्वासन अंमलबजावणी जर झालं नाही तर मोठ्या संख्येने या डहाणूच्या डीवायएसपी कार्यालयाला आम्ही घेराव आंदोलन घेऊ. या मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या समारोपानंतर विविध मागण्यांचे निवेदन डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांना देण्यात आले. त्या संदर्भात आपण माननीय आमदार साहेब डहाणूचे आपले आज हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आहे आणि यासाठी सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधूंनो, आपल्या मागण्याबद्दल मी काल सविस्तर चर्चा केली होती. त्यातल्या अनेक मागण्याबद्दल आमचं पॉझिटिव्ह काम चालू आहे आणि ह्या जो मुख्य गुन्हा आहे त्यात सुद्धा आम्ही 5 आरोपी अटक केलेत. राहिलेले 3 हे सत्य परिस्थिती की अजून अद्याप आम्हाला मिळालेले नाहीत, पण आमच्या विविध टीम काम करत आहेत. काही गोष्टी आपल्याला सांगता येत नाही, परंतु आम्ही त्या तुम्हाला काही दिवसात यशस्वी झालेल्या दिसतील. आणि जी मागणी प्रत्येक मागणीवर आम्ही चर्चा केलेली आहे. तुमच्या ज्या काय नमूद आहेत त्यामधले ते यूपीतलं ते आरोपी आणलेलं आहे, त्याच्यात पुढे सेक्शन वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर जे इतर 2 आहेत सरपंच आणि त्यांचंही काम चालू आहे. आम्ही 100% ह्या सरांनी जे आम्हाला सुचवलेलं आहे त्याप्रमाणे काम करून त्या मागण्या तुमच्या 100% पूर्ण करण्याचा लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आम्ही आपल्याला आश्वासन देत आहे. लाल झेंडे की डहाणू तालुक्यातील फरार आरोपीला पकडण्यात आलंच पाहिजे. डहाणू तालुक्यातील फरार आरोपींना पकडण्यात आलंच पाहिजे. गांजा चरस विकणाऱ्याला आळा घातलाच पाहिजे. डहाणूवरून अशरफ खान, विकास समाचार.